धर्म जगाला प्रेमळ पावे रातो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे। नमस्कार। भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम याच्यामधला घटनात्मक विकास या संदर्भातला हा दुसरा व्हिडिओ। याच्या अगोदरच्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घटनात्मक विकासाच्या अनुषंगानं दोन कायदे बघितलेले आहेत। एक 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणि दुसरा 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट। यानंतर या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चार्टर्ड ऍक्ट हे समजावून घेणार आहोत। तर साधारण 1784ला पिट्स इंडिया ऍक्ट पास झाला आणि त्याच्यानंतर साधारण 9 वर्षामध्येच पहिला चार्टर्ड ऍक्ट इंग्लंडच्या पार्लमेंटनं भारतासाठी लागू केलेला आपल्याला दिसतो। तर साधारण चार्टर्ड ऍक्ट असं म्हणण्यापाठीमागे कारण एक आहे, कारण याच्या अगोदरचे कायदे रेग्युलेटिंग ऍक्ट आणि पिट्स इंडिया ऍक्ट असं इंग्लंडच्या पार्लमेंटनं प्रसिद्ध केलेले आपल्याला दिसतात। पण इथून पुढे साधारण एक 4 चार्टर्ड ऍक्ट आहेत। 1793चा चार्टर्ड ऍक्ट, त्यानंतर 1813चा चार्टर्ड ऍक्ट, 1833चा चार्टर्ड ऍक्ट आणि 1853चा चार्टर्ड ऍक्ट असे साधारण 4 चार्टर्ड ऍक्ट आहेत। मग 1793 ते 1853 हा कालावधी जर बघितला तर साधारण 60 वर्षाचा कालावधी आहे। मग या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये 1793 पासून पुढे दर 20 वर्षातून एकदा कायदा अंमलात आणण्यात आलेला आहे। म्हणजे 1793 नंतर 20 वर्षांना 1813, 20 वर्षांना 1833, त्यानंतर 20 वर्षांना 1853 असं दर 20 वर्षातून एकदा हे कायदे अस्तित्वात आणण्यात आलेले आहेत। पण मी म्हणत होतो की याला चार्टर्ड ऍक्ट असं का म्हटलेलं आहे, तर या कायद्याचा मूळ उद्देश होता भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जो साधारण 1600 मध्ये 31 डिसेंबर 1600 मध्ये जो राणी एलिझाबेथनं व्यापार करण्याचा परवाना जो दिला होता त्या परवान्याचं 20 वर्षासाठी नूतनीकरण करण्यासाठी हे कायदे अंमलात आणण्यात आलेले आहेत। त्यामुळे चार्टर्ड ऍक्टचा एक मूळ उद्देश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी परवान्यांची मुदत वाढविणे, पुढच्या 20 वर्षासाठी त्यांना तो परवाना अधिकृत करून देणं हा याचा मूळ उद्देश असलेला आपल्याला दिसतो। पण आता इथे 1793 ते 1853 असा कालावधी जो 60 वर्षाचा आहे याच्यामध्ये 4 कायदे त्यांनी दिलेले आहेत। पण या 4 कायद्यांपैकी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये फक्त 2 कायदे याच्यातले महत्वाचे दिलेले आहेत। ते म्हणजे 1813चा आणि 1833चा असे 2 चार्टर्ड ऍक्ट आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत। 1793चा आणि 1853चा चार्टर्ड ऍक्ट आपल्याला अभ्यासाला दिलेले नाहीत। तर 1793च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षाचा व्यापारी परवाना मिळाला, त्यामुळे पुढे 1813ला कायदा करणं गरजेचं होतं। त्यामुळे 1813ला परत चार्टर्ड ऍक्ट अस्तित्वात आणण्यात आला। त्यामुळे इथे पहिला मूळ उद्देश आपल्याला दिसतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्यासाठी त्या परवान्याचं नूतनीकरण करणं। त्यामुळे 1813च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी परवान्याचं नूतनीकरण करण्यात आलं। पण मागच्या 20 वर्षामध्ये म्हणजे 1813च्या अगोदरच्या 20 वर्षामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आणि इंग्लंडच्या पार्लमेंटकडे भारतातील व्यापाऱ्यांची एक मागणी होती की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून जसं व्यापारी परवाना दिला जातो आणि तिथे
नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांनाच फक्त व्यापारी परवाना दिला जातो आणि ते व्यापारी भारतामध्ये व्यापार करतात. तर इथून पुढे अशी तरतूद इंग्लंडच्या पार्लमेंटनं करावी की भारतातील कोणत्याही व्यक्तीला जर भारतामध्ये व्यापार करायचा असेल तर त्या व्यक्तीला व्यापारी परवाना द्यावा, म्हणजे मागेल त्याला परवाना द्यावा, अशी एक मागणी इंग्लंडच्या पार्लमेंटकडे आणि बंगालच्या प्रेसिडेन्सीकडे सुद्धा करण्यात आलेली होती. तर या मागणीचा विचार या कायद्यामध्ये करण्यात आला आणि ज्या कोणत्याही व्यक्तीला, मग तो भारतीय असो युरोपियन असो, ज्या व्यक्तीला भारतामध्ये व्यापार करायचा आहे त्या व्यक्तीला भारतात व्यापार करण्याची परवानगी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं दिली. त्यामुळे व्यापार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्यापारी परवाना देण्याचं सत्र इथे सुरू झालं. एका बाजूला व्यापारी परवाना देणं किंवा त्याची परवानगी देणं याच्या युगाला सुरुवात झाली, पण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट या ठिकाणी आढळून येते, ती म्हणजे जसं व्यापारी परवाना देण्याचं युग पर्व सुरू झालं तसं मुक्त व्यापाराचंही पर्व सुरू झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे याची तुलना जर करायची झाली तर 1990च्या मुक्त व्यापाराशीही आपल्याला करावी लागेल. त्यामुळे तिथे जसं आपण म्हणतो की 1990 सालानंतर भारतामध्ये किंवा जगामध्ये मुक्त व्यापार सुरू झाला, तर इथे या 1813च्या कायद्यानुसार भारतात मुक्त व्यापार सुरू करण्याची पद्धत या कायद्यानुसार झालेली दिसते. त्यानंतर पुढचं या कायद्यातलं महत्त्वाचं तत्व म्हणजे संचालक मंडळ जे इंग्लंडच्या पार्लमेंटचं होतं, ज्याला आपण बोर्ड ऑफ कंट्रोल असं 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये म्हटलं, तर या बोर्ड ऑफ कंट्रोलला भारतातील गव्हर्नर जनरल आणि सरसेनापती यांची निवड किंवा नेमणूक करण्याचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे इथे बोर्ड ऑफ कंट्रोल याचा अधिकार सुद्धा वाढलेले आपल्याला दिसून येतात. आणि या 1813च्या चार्टर्ड ॲक्टमधील शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या 1813च्या चार्टर्ड ॲक्टनुसार भारतामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांना मुक्तपणे येण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे कायद्याचा आधार घेतला तर एक गोष्ट दिसते की 1813च्या अगोदर ख्रिस्ती मिशनरीजना भारतात येण्याची परवानगी नव्हती, पण या 1813च्या कायद्यानुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारतात प्रवेश दिला जाऊ लागला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही भारतीयांना ज्ञान समृद्ध करा. म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांकडे शिक्षणाचा अधिकार देण्यात आला 1813 पासून. आणि पुढे जाऊन या ख्रिस्ती मिशनऱ्यांना असेही सांगण्यात आलं की जसं तुम्ही भारतीयांना ज्ञान समृद्ध करणार आहात, इंग्रजी शिक्षण देणार आहात, त्याचबरोबर भारतीयांच्या नैतिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये सुद्धा सुधारणा आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे इथे काही अंशी ख्रिस्ती मिशनऱ्यांना सुद्धा भारतात प्रवेश देत असताना त्यांनी काय करावं याची सुद्धा बंधनं त्यांना घालून दिलेली आपल्याला दिसतात, ज्यामुळे इथे ख्रिस्ती मिशनऱ्यांना अधिकृत प्रवेश जसा मिळाला तसं भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा अधिकृत सुरुवात सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे 1813च्या चार्टर्ड ॲक्टमध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक, भारतामध्ये व्यापार करण्यासाठी कोणालाही मागेल त्याला व्यापारी परवाना देण्याचं सत्र सुरू झालं. या व्यापारी परवान्याच्या सत्राबरोबरच आपण काय म्हणेन की
मुक्त व्यापाराचंही पर्व सुरू झालं. त्यानंतर बंगालच्या सरकारमधील कार्यकारी मंडळाला किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलला भारतातील गव्हर्नर जनरल आणि सरसेनापती यांची नेमणूक करण्याचा अधिकार मिळाला. आणि चौथी महत्वाची गोष्ट, भारतामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांना अधिकृत प्रवेश देण्यात आला आणि भारतीयांना शैक्षणिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याची जबाबदारी मिशनरीजवर सोपवण्यात आली आणि अप्रत्यक्षरित्या भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. असा हा 1813चा चार्टर्ड ऍक्ट. त्यानंतर पुढचा महत्वाचा कायदा आहे तो दुसरा 1833चा चार्टर्ड ऍक्ट. तर 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार पहिली गोष्ट करण्यात आली ती म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी परवान्याचं पुढे परत 20 वर्षासाठी नूतनीकरण करण्यात आलं, कारण तो त्याचा मूळ उद्देश होता. इथे आता पहिली तरतूद झाली की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी परवान्याला पुढे 20 वर्षासाठी मुभा देण्यात आली, त्याचा नूतनीकरण करण्यात आलं. पण याच्याबरोबरच भारतीयांना पण काही सुधारणा देण्यात आल्या. आता इथे सगळ्यात महत्वाचा बदल आहे तो म्हणजे गव्हर्नर जनरलच्या बाबतीत. तर आपण 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये बघितलं की बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास अशा 2 प्रेसिडेन्सींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. पण या कायद्यानुसार त्याच्यात आणखी बदल झालेला आपल्याला दिसतो. तो म्हणजे या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल हा अखंड भारताचा गव्हर्नर जनरल असं संबोधलं जाऊ लागलं त्याला. आणि याला आपण अप्रत्यक्षरित्या असं म्हणेन की भारतात बंगालचं केंद्र सरकार अस्तित्वात आलं. यानंतर याच्यातील पुढची तरतूद या कायद्यातली अशी आहे की जसं बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाऊ लागलं, तसंच या गव्हर्नर जनरलला भारतातील एकूण प्रशासनावर, व्यापारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली. म्हणजे भारतातील एकंदर संपूर्ण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आला. त्यानंतर जर भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील कोणत्याही संस्थानिकाशी जर युद्ध, तह किंवा शांतता प्रस्थापित करायची असेल तर बंगालच्या गव्हर्नर जनरलची परवानगी घेऊन ते करावं लागत होतं. किंवा असंही आपण म्हणू शकेन की भारतातील संस्थानकांशी युद्ध करण्याचा, त्यांच्याशी तह करण्याचा संपूर्ण अधिकार सुद्धा बंगालच्या गव्हर्नर जनरलला मिळाला. त्यामुळे हा एक महत्वाचा अधिकार इथे आहे की प्रशासकीय दृष्ट्या भारतात हा गव्हर्नर जनरलला एक मूळ अधिकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर अतिशय एक महत्वाची गोष्ट या कायद्यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखी आहे की ब्रिटिश पार्लमेंटनं भारतात अशी तरतूद केली भारतीयांसाठी की 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार भारतात धार्मिक आणि जातीय दृष्ट्या पाळला जाणारा भेदाभेद याला आळा घातला जाईल. म्हणजे 1833च्या कायद्यानुसार भारतामध्ये धार्मिक आणि जातीय भेद मांडला जाणार नाही अशी एक विशेष तरतूद करण्यात आली. त्यामुळे धर्म आणि जात यासारख्या भेदाभेदांना आळा घालण्याचा प्रयत्न ब्रिटिश पार्लमेंटनं या कायद्याच्या अनुषंगानं केलेला आपल्याला दिसतो.
यानंतर जे बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आलेलं होतं, ज्याला आपण नियामक मंडळ असे म्हणतो, तर या कायद्यानुसार त्याच्यामध्ये एक दुरुस्ती सुचवण्यात आली की गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये एका कायदे पंडिताचीही नेमणूक करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही 4 किंवा 6 सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये निवडले जात होते, तर त्या 6 सदस्यांपैकी एखादा सदस्य हा कायद्याचा अभ्यास करणारा किंवा कायदे पंडित असला पाहिजे. म्हणजे न्यायदान व्यवस्थेमध्ये सुद्धा काहीशी सुधारणा करण्याचा प्रयत्न या कायद्यानुसार केलेला आपल्याला दिसतो. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील संपूर्ण व्यापारावर नियंत्रण ठेवण्याची किंवा भारतीयांची जे काय म्हणतो की आपण परवाने दिलेले होते मागील त्याला व्यापारी परवाना, तर त्या सगळ्या व्यापारी लोकांशी चांगले संबंध ठेवण्याची मुभा सुद्धा या कायद्यानुसार देण्यात आली. म्हणजे फक्त व्यापारी परवाना दिला म्हणजे झालं असं नाही, तर ते कशा पद्धतीनं व्यापार करतात याच्यावरही नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेला दिसतो. म्हणजे जसं एका बाजूला बंगालच्या गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवण्यात आले, तसं दुसऱ्या बाजूला भारतातील व्यापारावर नियंत्रण ठेवण्याची मुभा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेली दिसते. त्यामुळे 1833च्या चार्टर्ड ऍक्टमध्ये एक 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं पुढे 20 वर्षांसाठी व्यापारी परवाना नूतनीकरण करण्यात आलं. बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल असं संबोधलं जाऊ लागलं. भारतातील व्यापारावर आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा संपूर्ण अधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलला मिळाला. भारतातील युद्ध, तह किंवा शांतता प्रस्थापित करण्याचा सर्वाधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलला मिळाला. गव्हर्नर जनरलच्या नियामक मंडळामध्ये एका कायदे पंडिताची नेमणूक केली जावी अशी 5वी तरतूद करण्यात आली. आणि 6वी तरतूद भारतातील व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला. असे हे 1813 आणि 1833चे 2 चार्टर्ड ऍक्ट आहेत. यानंतर 1853चा चार्टर्ड ऍक्ट येथे देण्यात आलेला नाही, पण तोही विशेष उल्लेखनीय आहे, कारण पुढे जाऊन 1853 नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा पुढे व्यापारी परवाना 20 वर्षासाठी देण्यात आला. पण भारतीय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती सतर्क झालेले आपल्याला दिसतात. किंवा आपण असंही म्हणू शकेन की या प्रकरणामध्ये आपण बघतोय की भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचे काय परिणाम झाले, तर त्या परिणामाचा एक फलित म्हणजे 1857चं बंड आपल्या देशामध्ये झालं, ज्यामुळे 1853चा चार्टर्ड ऍक्ट पूर्णपणे यशस्वी ठरलेला आपल्याला दिसून येत नाही. कारण 1853चा शेवटचा चार्टर्ड ऍक्ट म्हणून ओळखला जातो. आणि 1858 नंतर जे आपल्या देशामध्ये कायदे अस्तित्वात आले ते प्रत्यक्षात इंग्लंडच्या पार्लमेंटचे कायदे म्हणून ओळखले जातात. ते मग 1858 नंतर सुरू झाले आणि भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून राजकारणाचे अधिकार काढून घेण्यात आले आणि ब्रिटिश ईस्ट इंडियन कंपनीला फक्त व्यापार करण्याची मुभा 1858 नंतर मिळाली. त्यामुळे 1853चा कायदा म्हणावा तितका पुढे यशस्वी झालेला दिसत नाही. त्याचं एकमेव कारण 1857चं बंड आहे. पण त्याचा उल्लेखही एका प्रकरणामध्ये आपण बघणारच आहोत. पण इथे हे 2 चार्टर्ड ऍक्ट आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत आणि थोडक्यात म्हणजे 15 मिनिटांमध्ये हे 2 कायदे सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर 1858 नंतरचे जे कायदे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ. धन्यवाद.